मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे या ठिकाणी स्वागत करतो। आमच्या या आजच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अतुलजी देशमुख, आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक भूषणजी दळवे, आमच्या या संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट अशोक यावले, ज्येष्ठ नेते डॉक्टर अरुण गराळे, दिलीप कुलकर्णी, बारामती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटपासेजी, आमच्या मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष असलम खातमीजी आणि आमचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष त्या ठिकाणी इंजिनियर मोदीजी, आम्ही स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं। देशामध्ये 1931 ला शेवटची जाती जनगणना झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा मागासवर्गीय आयोगाचा पहिलाही जो आयोग राष्ट्रीय आयोग होता, काका कालेलकर आयोग, त्याच्या शिफारसीमध्ये सुद्धा जेव्हा त्या शिफारसी लागू की जाती जमातीशिवाय जो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये ओबीसी म्हणतो आणि महाराष्ट्राच्या भाषेमध्ये इतर मागासवर्गीय म्हणतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाषेमध्ये अन्य मागासवर्ग ज्याला म्हणतो, त्याची जनगणना करण्यात यावी किंवा एकूण जनगणनेमध्ये जाती जनगणनेचा विषय सामील करावा असं काका कालेलकर आयोगाच्या पहिल्या 1953च्या अहवालामध्ये होतं। तो लागू झाला नाही। त्याच्यानंतर मंडल कमिशनची निर्मिती झाली 1978 ला आणि त्याचा रिपोर्ट 80 ला आला। त्याच्या शिफारसीमध्ये होती की हे जो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जो मागासवर्ग आहे, ज्याला अनुच्छेद भारताच्या घटनेमध्ये 340 कलमाच्या अंतर्गत परिभाषित आहे, त्याचा अहवाल तयार करायचा आहे, परंतु आकडेवारी नाही। परंतु अहवाल तयार झाला मंडल कमिशननी, जो काही त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची आकडेवारी होती त्याच्या आधारावर एम्पिरिकल डाटा तयार केला। आता एम्पिरिकल डाटा पाहिजे तो एका चांगल्या आयोगाच्या माध्यमातून, डेडिकेटेड आयोगाच्या माध्यमातून तयार केला पाहिजे आणि आरक्षणाची अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा 50% वर जाता कामा नये। त्याच्यानंतर तुम्हाला बाल्टी आयोगाचा रिपोर्ट तयार झाला आणि तो मग परत 2022 ला सादर करण्यात आला आणि माननीय त्याच कोर्टाने सांगितलं, त्याच बेंचने सांगितलं की वाटिया कमिशनचा अहवाल आम्ही स्वीकारतो आणि आरक्षण द्यायला काही हरकत नाही, ओबीसीना हरकत नाही, एवढं सांगितलं। परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नागपूर महानगरपालिकेमध्ये, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर गेलेली आहे। नागपूरमध्ये 40 ओबीसी पार्षद निवडून आलेली आहेत राखीव जागेवर आणि त्याच्यावर या 21 जानेवारीला माननीय सुप्रीम कोर्ट निकाल देणार होता, परंतु अजूनही त्याच्यावर निकाल आलेला नाही। म्हणजे या 40 सगळ्या ओबीसीच्या पार्षदांवर रद्दचं टंगती तलवार आली आहे। विषय हा आहे की ह्या ओबीसीचे सातत्याने संघटनेच्या माध्यमातून, ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली की जनगणनाच्या वेळेस अनुसूचित जाती जमातीप्रमाणे ओबीसींचा सुद्धा अहवाल तयार करण्यात यावा, ओबीसींचा स्तंभ सुद्धा असावा आणि पर्यायानं एकूणच जात जनगणना झाली पाहिजे। मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे, माननीय मनमोहन सिंग जेव्हा सरकार होतं त्यांनी 2010 ला संसदेमध्ये मान्य केलं की आम्ही सामाजिक आर्थिक जात जनगणना करू आणि त्याच्या आधारावर ग्रामीण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक जाती जनगणना करण्यात आली। 2013 ला त्याचा रिपोर्ट तयार करण्यात आला। तो रिपोर्ट अद्यापही जाहीर झालेला नाही।